आणि आता बातमी ती लातूरमधील आरसीसी हा शिवराज मोटेगावकरचा क्लास पुन्हा एकदा सुरू झालाय। विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षांना या ठिकाणी सुरुवात झाली आहे। मोटेगावकर ताब्यात असून देखील हा क्लास मात्र सुरू झालाय। विद्यार्थी या आरसीसीच्या कॅम्पसमध्ये दाखल झालेत। लातूरमधून ही महत्त्वाची अपडेट येते। लातूरच्या आरसीसी क्लासमध्ये विद्यार्थ्यांची सराव परीक्षा सुरू झाली आहे। प्राध्यापक मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची मात्र इकडे सराव परीक्षा सुरू झाली आहे। जी आता नीटची री एक्झाम होणार आहे ती लक्षात घेता लातूरच्या आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा सुरू करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ही परीक्षा असेल। 21 जून रोजी होणारी नीट परीक्षेची संभाव्य तारीख लक्षात घेता आरसीसीच्या लातूर या ठिकाणच्या कॅम्पमध्ये आता आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सराव परीक्षेची तयारी जी आहे ती करण्यात येते आहे। आपण जर बघितलं तर एकीकडे प्राध्यापक मोटेगावकर हे सीबीआयच्या ताब्यात असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी या व्यवस्थापनाच्या वतीने विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते सराव परीक्षा देण्यासाठी लातूरच्या या आरसीसी कॅम्पसमध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळतं। खरं म्हणजे येत्या 21 जून रोजी परीक्षेची नीट परीक्षा होणार असल्याची तारीख जी आहे ते डिक्लेअर झालेली आहे। त्याच अनुषंगाने या विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी या प्रशासनाच्या वतीने एकूणच जे आहे ते आता री नीट एक्झामची सराव परीक्षा घेण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर लातूर आरसीसीमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षेची सरावासाठी जी आहे ते आता उपस्थिती लावल्याचे चित्र पाहायला मिळते। खरं म्हणजे मागच्या काही दिवसापासून नीट पेपर फुटी प्रकरणातील महत्त्वाचे अपडेट समोर येत होते आणि त्यानंतर राज्यातील ज्या ज्या ठिकाणी आरसीसी कोचिंग क्लास होते त्या ठिकाणचे क्लासेस बंद झाल्याची माहिती समोर येत होती। मात्र विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी इथल्या नियोजन समितीने आता कुठेतरी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणजे सराव परीक्षा घेण्यात येत आहे। काही पालक आपल्यासोबत आहेत, काय परिस्थिती आहे आज आरसीसी कॅम्पसमध्ये विद्यार्थी सराव परीक्षा देतोय, काय परिस्थिती आहे? परिस्थिती विद्यार्थ्याचं नुकसान होण्यामुळे हे जे निर्णय घेतला हे चांगला निर्णय आहे। कारण की आज जवळपास 21 जून तारीख फिक्स झालेली आहे। तोपर्यंत टेस्ट सिरीजचे हे घेणं खूप योग्य आहे आणि ह्या टीमचं आम्ही स्वागत करतो की मुलांचं नुकसान होणार, त्यामुळे आम्ही म्हणजे समाधानी आहोत ह्या निर्णयाबद्दल। बरं, मागच्या किती वर्षापासून तुमचा विद्यार्थी ह्या आरसीसी मध्ये 2 वर्षापासून 11वी आणि 12वीचे क्लासेस इथंच केले। कुठेतरी ह्या घटना घडामोडी नीट पेपर फुटी संदर्भाच्या समोर येत होत्या, त्यामुळे आता कुठेतरी आरसीसीवर विश्वास राहिलाय का? विश्वास आरसीसीवर जवळपास 100% आहे आम्हाला याच्या टेस्ट सिरीजवर, इथल्या टेस्ट सिरीजवर आम्हाला 100% विश्वास आहे। मला तर आहे, खात्री आहे, कारण की माझा भाचा देखील इथंच होता, तो देखील चांगले गुण JMC ला गेला। एकूणच जे आहे आता कुठेतरी पालकांमध्ये देखील सराव परीक्षा घेत आहेत, यामुळे कुठेतरी विश्वास जे आहेत आता कुठेतरी टाकताना पाहायला मिळतात। खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी इथल्या नियोजन समितीने विद्यार्थ्यांची सराव परीक्षा जी आहेत आता सुरू करण्यात आलेली आहे। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर।